हिंगोली जिल्ह्यात उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवताना दिसत आहेत आणि त्याचाच फटका जो आहे तो शेती पिकांना देखील बसताना बघायला मिळत आहे. आपण जर बघायला गेलं तर सध्या आपण भांडेगाव शेत शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणचे जे केळीचं पीक आहे हे पूर्णतः नष्ट झाल्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला समोर दिसत आहे. जर या केळीचे घड जे आहेत ते सध्या मोठ्या प्रमाणात आलेले होते, मात्र उष्णतेची या केळीला एवढी समस्या भेडसावली आहे की उन्हामुळे संपूर्ण घडच्या घड या ठिकाणी खराब झालेले आहेत आणि परिणामी केळी वाळलेल्या स्थितीत या ठिकाणी दिसत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी या शेतीचे शेतमालक आहेत. दादा, मला सांगा, आपण किती क्षेत्रामध्ये केळी लावलेली होती आणि काय कशामुळे हा परिणाम झालेला आहे? ही 1.5 एकर आहे आणि 2 एकरच्या व्यतिरिक्त पण आहे होती, पण ही पाण्यामुळे एकदमच वाळून गेलेली आहे. या 15 दिवसात एवढं पाणी कमी पडलं की लगेच अक्षरशः एका महिन्यात वाळून गेली केळी पूर्ण. 2 एकर माझी तिकडे काढून टाकलेली आहे अशीच पाण्याभोईच. पाणी पुरलं नाही आणि उन्हाच्या झळा देखील मोठ्या प्रमाणात जाणवल्या. नेमका आपल्याला किती खर्च आलेला होता? जवळपास एका एकरला साठी 1.5 लाख रुपये खर्च येते बघा. आणि 3 एकर असल्यामुळे 4.5 लाख रुपये माझे खर्च झाले. 4.5 लाख रुपये. हा, तर मला उत्पन्न 4-4.5 लाख रुपये एकरी होणार होतं, पण ते झालंच नाही. काय अगोदरच वळून गेले केळी सगळ्या. 12-13 लाख रुपये एक अंदाजे उत्पन्न होत होतं. आता या जे घड आहेत मोठ्या प्रमाणात खराब देखील झालेले आहेत. आता यानंतरच हे जे पीक काढायचं कशा पद्धतीने काढणार? आता ते काय, आता मजूर लावूनच काढावं लागणार आहे. कापून काढायचे 15-1 हजार रुपये तरी खर्च येते. 15-20 हजार रुपये. यामधून आपल्याला उत्पन्न काहीच घडलेलं नाही. उत्पन्न तर नाही, पण नुकसान माझं एवढं झालंय. 1.5-2 लाख रुपये एकरी नुकसान झाले पूर्णच. 2 लाख रुपये नुकसान. पूर्वी पाणी पुरायचं का आपल्याला? गेल्या वर्षी भरपूर पाणी होतं म्हणून केळी लावल्या. पण यावर्षी निसर्गानं एवढा पाणी कमी झाला तरी कशामुळं म्हणजे लगेच कमी झालं एकदमच पाणी. कसं काय ते? काय बोर होते का विहीर? बोर पण होता, विहीर पण होती. बोर आहे, विहीर आहे. निश्चितच या ठिकाणी बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर पाण्याची तीव्रता, पाणी नसल्यामुळे शेतीच्या केळीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याचा जो खर्च लावलेला आहे हा संपूर्ण खर्च जो आहे तो आता मातीमोल झालेला आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.